आज आपण आहोत देवगाव येथे. ही जे फासे पारधी जमातीचं ती दफनभूमी आहे आणि या दफनभूमीमध्ये तुम्ही पाहू शकता या ठिकाणी हा डोंगराळ भाग आहे. तुम्ही दाखवा त्यांना, हा डोंगराळ भाग आहे आणि या भागामध्ये ही दफनभूमी या ठिकाणी आहे. आणि या दफनभूमीमध्ये काही लोकांना माहीत नसावं कदाचित दफनभूमी, आणि ते अनावधाने किंवा त्यांना माहीत नसल्यामुळं इथं झाडे लावण्यासाठी येतात. झाडे लावणे चांगलं काम आहे, परंतु या समाजाची ही दफनभूमी आहे. आणि आता या ठिकाणी या नगरपालिकेचे अधिकारी या ठिकाणी आहेत, त्यांच्याशी आणि ही फासे पारधी जमातीचे जे लोक आहे त्यांच्याशी आता आपण बातचीत करणार आहोत. काय तुमची मागणी आहे? इथे तुमच्या पारधी समाजाची दफनभूमी आहे, तुमची काय मागणी, काय सांगता? मी संघर्ष आदिवासी युवा विकास संघाचा पुणे महाराष्ट्र राज्याचा अध्यक्ष अंकुश दगडू भोसले. तर ही आमची आज आमचे दादा आहेत, जवळजवळ 100-125 वर्षापासून यांना हे इथं राहिले पण आहेत. आणि इथून जेव्हा आमची स्थायिक आमची जी सुटली तेव्हापासून ही दफनभूमी इथं आहे. जवळजवळ 100-125 वर्षापासून इथं ही दफनभूमी आहे. आणि मी शासनाला आज 3-4 वर्ष झाले मी पाठपुरावा करतो या दफनभूमीची मागणीसाठी. तर आज शासनाला विनंती आहे माझी की आमच्या गोरगरिबांना या पुणे जिल्ह्यामध्ये कुठेही दफनभूमीची व्यवस्था केलेली नाहीये. एवढी एकच आज आम्ही आमच्या पाठपुराव्याने ही दफनभूमीची मागणी करतो शासनाकडे. आणि आमचे आंधळे साहेब पण आम्हाला सहकार्य करतात. आपले देवगाव नगर परिषद नगरपंचायतचे कार्यकारी अधिकारी केतन साहेब हे पण आम्हाला पूर्ण पाठिंबाने सहकार्य करायला तयार आहेत. आणि आमचे मावळचे आमदार सुनील अण्णा शेळके यांचाही आम्हाला भरपूर मोठा पाठिंबा आहे. आणि ही जागा आम्ही, हे आमच्या फासे पारधी समाजाचा हक्क आहे. ह्याच्या नंतर आम्हाला कुठेही थारा नाहीये, आम्हाला राहायला जागा नाही, पण निदान दफनभूमीसाठी तरी आम्हाला ही जागा मिळावी ही शासनाकडे आम्ही मागणी करतो. हो, सर्व दफनभूमी आमच्या 5-7 पिढ्या इथं झालेल्या आहेत. आणि आमदार साहेबांनी आम्हाला शब्द दिलाय की या जेवढी दफनभूमीची जागा आहे तेवढ्यात कंपाऊंड मारून द्यायची, ही शब्द अण्णांनी दिलेला आहे आम्हाला. आज तुम्ही सगळे इथं जमलात काका, काय तुम्ही मागणी काय? आमची मागणी की पारधी समाजाला, आमच्या पारधी समाजामध्ये इथं कुठंच आम्हाला दफनभूमीची पहिल्यापासून जागा नव्हती. पण आता आमच्या वडिलांनी जी इथे केलेली जागा आहे 100 ते 150-150 वर्ष होत आले, तेव्हापासून आम्ही करत आलो. पण इथं जर नंतर आता हे झाडं लावणारे जे काय करणारे आहे त्याच्यावर साहेबांकडे आम्ही कानावर घातलेलं आहे. आमचं काम साहेबांनी हातात घेतलेलं आहे, एवढी करून द्या आमची एवढी विनंती आहे पारधी समाजाचे साहेब आहे. तुम्हाला या ठिकाणी त्रास कसला होता? तुम्हाला इथं बॉर्डर हवी आहे, काय म्हणजे आम्हाला कंपाऊंड पण पाहिजे. आम्हाला हे जे इथं जे हळूहळू अतिक्रमण चाललंय आमच्या दफनभूमीमध्ये, हे बंद झालं पाहिजे. आणि जे कोणी बाहेरचे जे लोक आमच्या दफनभूमीमध्ये येतात त्यांना कोणी इथं थारा नाही मिळाला पाहिजे. दुसरी गोष्ट की आमचं जे कंपाऊंड झाल्यानंतर याचं 7 बाऱ्यावर नोंद करण्यात यावी, ही फासे पारधी दफनभूमी आहे म्हणून. दुसरी कोणी जात नाही, आम्ही पहिल्यापासूनच इथं आहे आणि आम्हीच राहणार आहे. आम्ही जवळजवळ आमची 7वी पिढी आहे. 7वी पिढी. तीर्थक्षेत्र देवगाव या ठिकाणी फासे पारधी समाजाचा जवळजवळ 150 ते 200 वर्षाचा सहवास आहे. आणि सदर ठिकाणी स्मशानभूमी करता आमची धावपळ आणि अतिक्रमणच्या या हेतूने आम्ही जमलेले झेंडेमाळा देवगाव आणि देवगाव लक्ष्मीनगर या परिसरामधले सर्व फासे पारधी बांधव आम्ही गोळा झाले. वारंवार शासनाकडे निर्णय याचे पाठपुरावे दिलेले आहेत. आता थोडंफार काय होईना शासनाला जाग घेऊन आम्हाला त्याची न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न शासनाचा चालू आहे. आणि सदर भूमी हे 150 ते 200 वर्षापासून ही जागा गाडूज म्हणूनच देवगावच्या क्षेत्रामध्ये आखली गेलेली आहे. आणि तेव्हापासूनच आमच्या फासे पारधी समाजाचे जे कोणी वारलेले जे कैलासवासी माणसं आहेत वडिलांचे, हे सर्वांचे इथं दफनभूमी आहेत. आणि त्यांच्या शरीराचे अंश आणि 150-200 वर्षाचे आहेत. ते सदर हे बांधकाम हे आजूबाजूला खूप वाढलंय, फारीट झालेलं आहे. त्याच्यानंतर शासनाच्या काही स्कीम आल्या, इथं पाणी आडवा पाणी जिरवा, तिथं शेततळं बांधण्यात आलेली आहे. आणि त्याच्यामध्ये आमच्या फासे पारधी समाजाच्या दोन्ही बाजूनी जे दफन झालेले जे वाडवडील होते त्यांचे काही अंश निघतीलच.
आणि याच्या पुढं ही अशी कारवाई थांबवावी म्हणून आम्हाला याचा पूर्ण पाठपुरावा करून कंपाऊंड शासनाने करून द्यावे एवढी विनंती. काय मागणी घेऊन तुमच्याकडे आले होते? आज यांच्या म्हणण्यानुसार आम्ही तेव्हा पाहणी केलेली आहे. तर जागेची पूर्ण हद्दी पाहून घेतलेल्या आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या हद्दीमध्ये जी झाडे लावून जे अतिक्रमण करण्यात आले आहेत, ज्या संस्थेवर ती झाडं लावण्यात आली आहेत त्यांच्याशी सुद्धा आम्ही चर्चा करू. त्या झाडांचं कुठे पुनर्वसन करता येईल किंवा त्यांचं देखील हद्दीबाबत काही म्हणणं असेल तर ते पण लक्षात घेऊ आणि त्यानुसार पुढे नियमानुसार कारवाई करू. हो नाही ना, तुम्ही आता मी जे बोर्ड लावणार आहे, 2 बोर्ड, एक वर लावतो एक खाली लावतो. मग त्यावेळेस मी काय करतो, बोर्ड लावता इकडे पण लावून घेतो. कळले ना? हा, तसे कशी दगड लावली लाईनीने तशी मी दगड तिथे दगड मारलं बघा समोर. ते दगड मारले बघा आपल्या त्या बघा समोर दिसले ते माणूस मागे खाली असं. याच्यात पण आहेत आणि त्याच्यात पण आहेत आमचे लोक म्हणजे दफन केलं. काय करा, तुला भेटतो आपला तुला